स्वयंपाक करायचा कंटाळा आला किंवा मग घरात भाजीला काहीही नाही, अशा वेळेला तुम्ही ही चण्याच्या डाळीची कांदा आणि टोमॅटोची भाजी नक्की ट्राय करून बघा। डाळ जर भिजवून तयार असेल तर मग भाजी बनवायला थोडा सुद्धा वेळ लागत नाही, अगदी पटकन बनते। आणि ही भाजी तुम्ही टिफिनला सुद्धा देऊ शकता, वरण भातासोबत खा, पोळीसोबत खा, खूप छान अप्रतिम लागते। चला तर मग बनवूया चण्याच्या डाळीची थोडीशी वेगळी अशी ही भाजी। आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका। बघूया यासाठी मी काय काय साहित्य घेतलं ते। ही घेतली आहे मी 1 वाटी चण्याची डाळ आणि याला स्वच्छ धुवून कमीत कमी 4 तास किंवा 3 तास भिजत ठेवायची। आणि तुमच्याजवळ वेळ नसेल तर तुम्ही 1 तास सुद्धा भिजवू शकता, पण मग त्याच्यामध्ये थोडं गरम पाणी टाका। 1 वाटी डाळ मी भिजवून ठेवली होती, यातलं हे सगळं पाणी आता काढून टाकायचं। बाकी तयारी करेपर्यंत डाळ थोड्या वेळ गाळणीमध्ये ठेवायची, म्हणजे सगळं पाणी निघून जाईल। 3 कांदे घेतले मी। कांद्याला जर व्हाईट पार्ट असेल तर तो अवश्य काढा, कारण जेव्हा हा तेलामध्ये जातो शिजतो तेव्हा कधी कधी कडू व्हायची शक्यता असते, त्याच्यामुळे व्हाईट पार्ट काढून टाकायचा। कांदे आता थोडे मोठ्या साईजमध्ये कट करायचे, याला खूप बारीक पण करू नका, थोडं मोठंच ठेवा, कारण या भाजीला कांदा हा थोडासा मोठाच चांगला लागतो। असा मोठा कांदा मी कापून घेतला। आणि हे 2 मीडियम साईजचे टोमॅटो, त्याला पण असं लांब आणि मोठं मोठंच कापायचं, बारीक करायचे नाही। थोडंसं अद्रक आणि थोडासा लसण घ्यायचा। लसणच्या पाकळ्या मोठ्या असल्यामुळे मी 3 घेतल्या, छोट्या असेल तर 5-6 घ्या। याला सुद्धा आता खलबत्त्यामध्ये टाकून थोडंसं जाडसरच कुटून घ्यायचं। कढईमध्ये टाकायचं 4 ते 5 टेबलस्पून तेल। तेल तापल्यानंतर अर्धा टीस्पून जिरे, अगदी थोडासा हिंग टाकायचा। जिरं छान झाल्यानंतर त्यात ही डाळ टाकायची आणि गॅसची फ्लेम आता लो करायची, कारण डाळ कडक नाही झाली पाहिजे। डाळ ही अशी छानच राहिली पाहिजे, नरमच, फक्त वरून थोडीशी क्रिस्पी आणि आतून थोडी अशी कच्ची राहिली पाहिजे, तरच मग ही भाजी खायला मजा येते। याला फक्त 2 मिनिट आपण मीडियम टू लो फ्लेमवर परतवून घेऊ। फक्त 2 मिनिट याला परतवल्यानंतर यात टाकायचा हा कांदा, मिक्स करून घ्यायचं। आधीच जर आपण कांदा टाकला असता तर मग डाळ मात्र जास्त अशी कडक होते, त्याच्यामुळे आधी कांदा नाही टाकायचा। डाळ आधी टाकायची आणि नंतर सोबत कांदा टाकायचा। कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत 4 ते 5 मिनिट आपण मीडियम फ्लेमवर याला परतवून घ्यायचं। 5 मिनिट परतवल्यानंतर यात टाकूया आपण हे लसण अद्रक कुटून ठेवलेलं। याला पण थोडंसं 2 मिनिट फ्राय करायचं, म्हणजे लसणाचा कच्चेपणा निघून जातो। 2 मिनिट परतवल्यानंतर यात टाकायच्या 2 हिरव्या मिरच्या, थोडासा कढीपत्ता, हे सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये एक विशेष तुमच्या लक्षात आलं असेल की मी तेलामध्ये कढीपत्ता नाही टाकला आणि मिरची पण तेलामध्ये नाही टाकली, या भाजीमध्ये असंच टाकतात। चवीनुसार टाकूया मीठ, थोडीशी हळद, अर्धा टीस्पून टाकायची धना पावडर आणि 1 टीस्पून टाकायचं कश्मीरी लाल तिखट, कारण मिरची तिखट असल्यामुळे कश्मीरी लाल तिखट आपण फक्त कलरसाठी टाकत आहे। आणि जर तुम्हाला कश्मीरी लाल तिखट नसेल टाकायचं तर तुम्ही साधं तिखट टाका, अर्धा टीस्पून टाका। मग छान मिक्स करून घ्यायचं याला। कांदा आपल्याला फक्त ट्रान्सपरंट करायचा आहे आणि डाळ सुद्धा आपल्याला खूप कडक अशी नाही करायची आहे, सॉफ्ट राहिली पाहिजे पण शिजली पण पाहिजे, हेच या भाजीचं वैशिष्ट्य। 3 ते 4 मिनिट मीडियम फ्लेमवर एकसारखं याला हलवत राहायचं, कारण खाली डाळ लागली नाही पाहिजे। तुम्ही जर ही भाजी कधीच नसेल बनवली तर नक्की ट्राय करून बघा, खूप छान बनते। फक्त एकच काळजी घ्यायची की डाळ चांगली भिजलेली असावी। 3 ते 4 तास तुम्ही डाळीला भिजत घाला, म्हणजे डाळ छान भिजते।
आणि मी सांगितल्याप्रमाणे जर वेळ नसेल तर 1 तास तुम्ही गरम पाण्यामध्ये भिजत घाला. टिफिनला द्यायसाठी ही भाजी तर खूप छान ऑप्शन आहे. रात्री पण बनवू शकता, म्हणजे सकाळी घाई होत नाही. रात्री बनवून ठेवून द्यायची फ्रीजमध्ये, सकाळी गरम करून द्यायची. कांदा आता ट्रान्सपरंट झाला आणि डाळ पण छान शिजली. याच्यामध्ये टाकायचं हे टोमॅटो जे आपण कट करून ठेवले होते. टोमॅटो बारीक चिरायचे नाही, टोमॅटो असे मोठे मोठेच राहिले पाहिजे. आणि हे टोमॅटो टाकल्यानंतर भाजी आपल्याला जास्त शिजवायचीच नाहीये, फक्त 1-2 मिनिट याला परतवा. थोडीशी सॉफ्टनेस आली पाहिजे भाजीला बस. आणि टोमॅटो पण असे शिजले नाही पाहिजे, थोडे कच्चेच राहिले पाहिजे, तर भाजी खायला मज्जा येते. त्याच्यामुळे टोमॅटो छोटे कापू नका. फक्त 1 मिनिट परतवल्यानंतर यात टाकायचा अर्धा लिंबाचा रस. कोथिंबीर आवडीनुसार. पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. आपली भाजी खाण्यासाठी तयार झालीये. दिसायलाच ती इतकी छान दिसत आहे, खायला तर टेस्ट अप्रतिम असतेच असते. भाजी मी आपल्याला जवळून दाखवते, किती मस्त दिसत आहे. टोमॅटो, कांदा आणि डाळीची भाजी तयार आहे. वरण भातासोबत सुद्धा तुम्ही ही खाऊ शकता. आपण पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.